नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषीभूषण रवींद्र माधवराव महाजन। आज 4 डिसेंबर 2024 आणि आज माझ्या आम्रपाली आणि मल्लिका या जातीच्या आम्रवृक्षांना ही दुसरी फवारणी चालू आहे। पहिल्या फवारणीला आपण महाधन कंपनीची 9-24-18 आणि त्यासोबतच सल्फर 7.5% अशी जी ग्रेड आहे त्याच्यासोबतच मँकोझेब आणि कार्बनडेन्झिम हे बुरशीनाशकाचं कॉम्बिनेशन, तसेच सायपर आणि क्लोरोपायरिफॉस या कीटकनाशकाचं कॉम्बिनेशन असा पहिला फवारा आपण साधारण 15 तारखेला म्हणजे 15 नोव्हेंबर 2024ला घेतलेला होता। त्या फवारणीला आज बरोबर 19 दिवस झालेले आहेत आणि 19व्या दिवशी पुन्हा दुसरी फवारणी चालू आहे। आणि मित्रांनो, या दुसऱ्या फवारणीमध्ये सुद्धा फ्लावरिंग स्पेशल 9-27-18 7.5 हीच ग्रेड महाधन कंपनीची आणि त्याच्यासोबत बुरशीनाशक मात्र बदल केलेला आहे। त्यासोबत आपण बुरशीनाशक हेक्साकोनाझोल घेतो आहे आणि कीटकनाशक म्हणून इमिडा प्लस आसाटाप याचं कॉम्बिनेशन घेतो आहे। म्हणजे या वेळेला आपण बुरशीनाशक आणि कीटकनाशक हे बदललेले आहेत। मित्रांनो, काही ठिकाणी आता आंब्याच्या झाडांना मोहराच्या गाठी दिसायला सुरुवात झालेली आहे। अजून मोहर असं पुरेशा प्रमाणात कुठेही दिसत नाही आहे, तरी यावर्षी 4 डिसेंबरला मोहराच्या गाठी दिसत आहेत। म्हणजे नेहमीच्या हंगामापेक्षा थोडा आंबा लवकर दिसतो आहे। म्हणजे या सीझनला जर आंब्याला फ्लावरिंग लवकर झालं तर निश्चितच फळंसुद्धा लवकर मिळणार आहेत आणि फळांची वाढसुद्धा चांगली होणार आहे। कारण थंडीचा कालावधी जर आंब्याला जास्त मिळाला तर कैरीची साईज चांगली बनते। त्यामुळे यावर्षी आंब्यासाठी वातावरण पोषक आहे असं चित्र दिसतं आहे। मित्रांनो, ही दुसरी फवारणीच्या नंतर पुन्हा 15 ते 20 दिवसाच्या अंतराने कीटकनाशक बदलून तिसरी फवारणी घेतली जाईल। त्यावेळेस मात्र मोहर जर का चांगल्यापैकी आलेला असेल आणि फुलं उमलायला सुरुवात झालेली असेल तर मधमाशांची संख्या कमी व्हायला नको आणि मधमाशांना बाधा पोहोचायला नको अशा पद्धतीचे सौम्य विषारी कीटकनाशकं किंवा बुरशीनाशकं वापरले जातील। आणि साधारण त्यानंतर आणखी 2 फवारण्या घेतल्या जातील 15 ते 20 दिवसाच्या अंतराने। आणि त्या 2 फवारण्यासुद्धा ज्या आहेत त्या जास्त करून आंबा सेट होण्यासाठी आणि पोषणमूल्य फळांना आणि झाडांना मिळावी यासाठी राहतील। या ठिकाणी आपण झाडांच्या भरणपोषणवरच जास्त लक्ष देतो आहे, जेणेकरून झाडांना NPK, मॅग्नेशियम, सल्फर आणि कॅल्शियम ही दुय्यम अन्नद्रव्य, त्याबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्य देऊन नैसर्गिकरित्या त्या झाडांना मोहर कसा फुटेल याचा आपला प्रयत्न असतो। आता या झाडाचं याच्या आधी मी आपल्याला सांगितलेलं आहे की या झाडांचं वय जे आहे ते साधारण आता 24 वर्ष आहे, कारण 2000 सालची ही लागवड आहे। आणि मित्रांनो, आजपर्यंतही आपण या बागेला कोल्टार वापरलेलं नाही आहे। कोल्टार न वापरता आंबा बाग फोडायचा आपला दरवर्षीचा प्रयत्न असतो, कारण कोल्टार वापरल्याच्या नंतर बऱ्याच ठिकाणी झाडं कमजोर होतात अशी काही शेतकऱ्यांची ओरड आहे। त्याच्यामुळे मी अजूनपर्यंत तरी कोल्टार वापरण्यावर लक्ष दिलेलं नाही किंवा कोल्टार वापरलेलंच नाही आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महाधन कंपनीचं 9-27-18 7.5 ही ग्रेड हिचे रिझल्ट कसे येतात, कारण हा दुसरा फवारा आपला लगातार त्या ग्रेडचा आहे आणि कीटकनाशक आणि बुरशीनाशक मात्र आपण बदलून घेतलेलं आहे। तर या फवारणीचे रिझल्ट कसे येतात हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कळेलच। साधारण 15 ते 20 दिवसापर्यंत आपण पुढचा फवारा घेणार आहे, त्यावेळेसही मी आपल्याला व्हिडिओ टाकेल आणि वेळोवेळी घेतलेल्या सर्व फवारण्या त्याची सगळी माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवत राहील।